अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात देवघर आहे ना? छोटस असेल, एका कोपऱ्यात असेल किंवा मोठं सुंदर सजवलेलं असेल, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण देवघर योग्य पद्धतीने ठेवतोय का? काही चुका नकळत होत तर नाहीत ना? कारण देवघर ही फक्त एक जागा नाही, ती तुमच्या घरातील सर्वात पवित्र ऊर्जा केंद्र आहे. आणि जर इथेच चुका होत असतील तर त्याचा परिणाम हा थेट तुमच्या आयुष्यावर होतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील 7 मोठ्या चुका, ज्या जवळपास प्रत्येक घरामध्ये नकळत होतात आणि ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. आणि त्या टाळल्या नाही तर त्याचा परिणाम कसा होतो हे देखील आज आपण पाहणार आहोत. पहिली चूक, खंडित मूर्ती किंवा फाटलेले फोटो. स्वामी भक्तांनो, ही चूक खूप कॉमन आहे, पण आपण दुर्लक्ष करतो. आपल्या देवघरात खूप फोटो असतात, खूप मूर्ती असतात आणि त्यातच एखादा फोटो कोपऱ्याला फाटलेला असतो किंवा मूर्तीचा छोटासा भाग हा तुटलेला असतो. जसं बाळकृष्णाच्या मूर्तीची बासरी तुटलेली किंवा फोटोवर पाणी कुंकू लागून खराब झालेला. पण हे आपल्याला लक्षातच येत नाही आणि हीच चूक घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवते. म्हणून पूजा करताना एकदा नीट पहा, कुठे काही तुटलेलं फाटलेलं आहे का, आणि जर असेल तर ते तसेच ठेवू नका. ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. कारण देवघर हे पॉझिटिव्ह एनर्जीसाठी असतं आणि खंडित वस्तू त्या ऊर्जेला अडवतात. विचार करा, आपण कितीही तणावात असलो पण देवासमोर 2 मिनिट बसलो तर मन शांत होतं ना? मग त्या जागेची शुद्धता राखणं ही आपली जबाबदारी नाही का? दुसरी चूक, 2 शंख एकत्र ठेवणं. आता दुसरी अगदी महत्वाची चूक, देवघरात 2 शंख ठेवणं. अनेक वेळा काय होतो, एक शंख आधीच असतो आणि दुसरा कुणीतरी गिफ्ट देतो किंवा आपण एखाद्या तीर्थयात्रेमधून आणतो आणि मग आपण विचार करतो ठेवू दे देवघरातच. पण वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये 2 शंख ठेवू नयेत, कारण यामुळे घरात विनाकारण वाद, तणाव वाढू शकतो. मग उपाय काय? एक शंख पूजेसाठी ठेवा आणि दुसरा घराच्या दुसऱ्या भागात ठेवा किंवा नवीन आणला असेल तर जुन्याचा योग्य प्रकारे विसर्जन करा, पण दोन्ही एकत्र देवघरामध्ये ठेवू नका. दुसरी चूक, सुकलेली फुलं, निर्माल्य देवघरात ठेवणं. ही चूक तर जवळपास प्रत्येक घरामध्ये होते. आपण देवाला फूल वाहतो आणि पूजा झाल्यावर ती सुकलेली फुलं एका पिशवीत टाकून देवघराच्या खाली किंवा वर ठेवतो आणि ती तिथेच दिवसेंदिवस पडून राहते. पण सुकलेली फुलं ही नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे घरात प्रसन्नता ही कमी होते आणि आर्थिक अडचणी वाढू लागतात. म्हणून देवाचं निर्माल्य देवघरात कधीच ठेवू नका. वेगळ्या ठिकाणी ठेवा आणि वेळ मिळाल्यावर लवकरात लवकर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. चौथी चूक, पितरांचे फोटो देवघरात ठेवणं. स्वामी भक्तांनो, ही गोष्ट थोडी सेन्सिटिव्ह आहे, पण समजून घ्या. आपल्याला आपल्या पूर्वजांवर प्रेम असतं, आदर असतो, म्हणून आपण त्यांचे फोटो देवघरात ठेवतो. पण वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये पितरांचे फोटो ठेवू नयेत, कारण देव आणि पित्र यांची जागा वेगवेगळी असते. पूर्वजांसाठी घरामध्ये वेगळी दिशा सांगितलेली आहे, त्यामुळे त्यांना योग्य जागा द्या, पण देवघरामध्ये ठेवू नका. आता आपण पुढे अजून काही चुका पाहणार आहोत, ज्या खूप छोट्या वाटतात पण त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. जसं आपण देवघरात काही वस्तू ठेवतो ज्या अजिबात ठेवायला नकोत. 5वी चूक, धारदार वस्तू देवघरात ठेवणे. अनेक वेळा देवघराखाली कप्पे असतात आणि आपण काय करतो, कात्री, चाकू, सुई अशा वस्तू तिथे ठेवतो.
पण देवघरात अशा धारदार वस्तू ठेवू नयेत, कारण त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. देवघरात फक्त दिवा, अगरबत्ती आणि सात्विक वस्तू असाव्यात. 6वी चूक, एकाच देवाच्या अनेक मूर्ती. ही चूक सुद्धा खूप कॉमन आहे. एकाच देवाच्या 2 किंवा 3 मूर्ती देवघरामध्ये असतात. विशेषतः लग्नानंतर सासरचे देव आणि माहेरचे देव सगळे एकत्र होतात. पण वास्तुशास्त्र सांगतं एकाच देवाची एकच मूर्ती पुरेशी असते. जास्त मूर्ती घराचा समतोल बिघडवतात. म्हणून एक सुंदर स्वच्छ मूर्ती ठेवा. बाकीचं योग्य प्रकारे विसर्जित करा. 7वी चूक, चामड्याच्या वस्तू देवघरामध्ये ठेवणं. ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल. मंदिरात जाताना बेल्ट, पाकिट बाहेर काढायला सांगतात, कारण चामड्याच्या वस्तू देवाजवळ चालत नाहीत आणि ठेवत देखील नाहीत. पण आपण घरी नकळत अशा वस्तू ठेवतो. म्हणून एकदा तपासून घ्या, देवघरात चामड्याच्या वस्तू नाहीत ना. महत्वाच्या टिप्स बघा. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. रोज दिवा लावा. पूजा करताना तुमचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. शक्य असेल तर देवघर ईशान्य दिशेला ठेवा. पण जागा नसेलच तर काळजी करू नका. भावना महत्वाची आहे. स्वामी भक्तांनो, देवघर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असायला हवं. मूर्ती जास्त असण्यापेक्षा श्रद्धा जास्त असायला हवी. आणि नियम पाळण्यापेक्षा भावना शुद्ध असायला हवी. कारण देवाला जागा नाही लागत, त्याला लागते तुमची भावना. आजच तुमच्या देवघरात जा आणि या 7 चुका नक्की तपासून घ्या. आणि जर एक जरी चूक सापडली तर ती आजच दुरुस्त करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण तुमची श्रद्धा तुमचं आयुष्य बदलू शकते. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.